सुंदर असं महाराजांच्या चरणी आपण आज हे गीत अर्पण केलं। मला माहिती आहे इथं फार वंदना करण्याचं आणि मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या लाडक्या गायिका सौ हर्षदा बेल्लाड यांना विनंती करेन की महाराजांच्या चरणी आपण ही वंदना अर्पण करू। सन्माननीय पक्षप्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। पक्षप्रमुखांचं स्मृती समितीच्या वतीनं स्वागत। त्यांच्या समवेत स्मृती समितीच्या अध्यक्षा सन्माननीय रश्मी वहिनी याही उपस्थित आहेत। या सर्वांचंच आपल्या सर्वांच्याच वतीनं स्वागत करतो। माँसाहेब 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 सन्माननीय पक्षप्रमुख माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना पुष्पहार अर्पण करतायत। त्यांच्या समेत शिवसैनिकांच्या वहिनी साहेब सन्माननीय रश्मी वहिनी याही उपस्थित आहेत। माँसाहेब 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 सन्माननीय पक्षप्रमुखांना एक नम्र विनंती करेन की या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम आपण केलेला आहे, त्यासाठी आपण व्यासपीठावर यावं अशी सन्माननीय पक्षप्रमुखांना एक नम्र विनंती। त्यांच्या समेत आपल्या वहिनी साहेब रश्मी वहिनींना पण विनंती की आपणही व्यासपीठावर यायचंय। त्यांच्या समेत आमदार सन्माननीय रवींद्रजी वायकर, शिवसेना उपनेते मिलिंदजी वैद्य, शिवसेना उपनेत्या सन्माननीय विशाखाताई राऊत, सन्माननीय उपनेत्या मीनाताई कांबळी, सन्माननीय विभाग प्रमुख महेशजी सावंत, त्याचप्रमाणे विभाग संघटक सन्माननीय श्रद्धाताई जाधव, या सगळ्यांना एक नम्र विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय। एक छोटासा कार्यक्रम, या छोटासा कार्यक्रम। त्याच्यानंतर राजा कदम, यानंतर उपनेते मिलिंदजी वैद्य यांना विनंती करेन की आपण राजा कदम, सुदेश पवार, हर्षदा बेल्लाड याही या ठिकाणी उपस्थित आहेत। महासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या विशाखाताई राऊत, शिवसेनेचे उपनेते मिलिंदजी वैद्य, आमदार